शेतकरी बंधूंनो नमस्कार। आपण सांभाळलेली जनावरं वेळेवरती माझावरती येणं हे पशुपालनामध्ये अतिशय महत्त्वाचं असतं। जी जनावरं माझावरती येतात त्यांचा सांभाळ योग्य प्रकारे चालू आहे असं आपोआप प्रमाणपत्र आपल्याला मिळत असतं। वेळेवरती अपेक्षित वेळी माझावर येणारी जनावरं आपल्या गोठ्यामध्ये असताना पशुधनाचा व्यवसाय हा अतिशय सुरक्षित असतो, फायदेशीर असतो। जी जनावरं माझावरती येतात ती दर 21 दिवसाला आपलं माझं चक्र सुरू ठेवतात। जनावर एकदा माझावरती आलं की त्याच्यानंतरचा माझ हा 21 दिवसानंतर दिसून येत राहतो। जी जनावरं 1-2 वेळेस माझावरती येऊन लगेचच गाभण ठरतात, म्हणजे कृत्रिम रेतन केल्यानंतर गर्भधारणेमध्ये ज्या जनावरांचं रूपांतर होतं आणि जी जनावर गाभण ठरतात त्या जनावरांच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्थापनाची अडचण नसते, प्रजननाची अडचण नसते। मात्र प्रत्यक्षानुभव असा आहे की सांभाळलेल्या जनावरांपैकी अनेक जनावरं गोठ्यामध्ये योग्य वेळी माझावर येत असली तरी ती अनेक दिवस माझं चक्रात असतात। दर 21 दिवसाला माझावरती येतात पण त्यांचं गाभण राहण्याचं प्रमाण हे कमी असतं। जनावर माझ्यावरती येतं, पशुपालकांकडून योग्य प्रकारे त्याला कृत्रिम रेतनाची सोय केली जाते, प्रसंगी नैसर्गिक रेतन केलं जातं, पण तरीही जनावरं गाभण राहत नाहीत। अशा माझं चक्रात असणाऱ्या, गाभण न राहणाऱ्या, सतत उलटणाऱ्या जनावरांच्या बाबतीमध्ये पशुपालकांना माहिती असणं गरजेचं। मंडळी, जी जनावरं माझावरती येतात त्या माझाच्या काळामध्ये गायी आणि म्हशींच्या बाबतीमध्ये एक स्त्रीबीज परिपक्व होत असतं आणि परिपक्व झालेलं हे स्त्रीबीज माझाच्या काळानंतर 6 ते 8 तासामध्ये सुटत असतं म्हणजे फुटत असतं आणि त्यामध्ये असणारा जो स्त्रीबीजाचा भाग आहे तर तो स्त्रीबीज वाहिनीकडे सरकला जातो, कारण तिथंच फलनाची प्रक्रिया घडते। जेव्हा अशा प्रकारचं स्त्रीबीज परिपक्व होतं तेव्हा ते फुटण्यासाठी आणि पुढच्या ज्या काही पीतग्रंथी निर्मितीची शरीरक्रिया आहे ती घडण्यासाठी शरीरामध्ये एक विशिष्ट प्रकारचा ओजसरस अतिशय कमी प्रमाणात स्थावणारा पण जो माझाशी निगडित आहे असा स्त्रवण अपेक्षित असतं। पशुवंध्यत्वामध्ये आणि भारतीय जनावरांच्या बाबतीमध्ये नेहमीसाठी अडथळा करणारा हा ओजसरस नेहमी अडचणीचा ठरतो। जनावर माझावर न येणं असो, जनावरांच्या माझावरती आल्यानंतर सतत माझ दाखवण्याची वंध्यत्वाची प्रक्रिया असो किंवा माझाच्या काळानंतर स्त्री बीजांडावरती मोठे सिस्ट, ज्याला पाणी भरलेल्या ग्रंथी आपल्याला म्हणता येत राहील, अशा प्रकारची वंध्यत्वाची कारण असो, ह्या तिन्हीसाठी कारणीभूत ठरणारा हा ओजसरस हा निश्चितच अडचणीचा असतो। त्याचं नाव इंग्रजीमध्ये LH किंवा ल्युटिनायझिंग हार्मोन असं आहे। हा ओजसरस कमी प्रमाणात स्त्रवल्यामुळं, अयोग्य वेळी स्त्रवल्यामुळं, तो स्त्रवल्यानंतरही त्याचा परिणाम स्त्री बीजांडावरती न झाल्यामुळं आणि हा ओजसरस परिणाम करण्यासाठी पेशींमध्ये उपयुक्त ठरणारी साधनं किंवा साधक नसल्यामुळं ही प्रक्रिया घडत नाही। योग्य शरीरक्रिया न घडणाऱ्या जनावरांमध्ये अंड वेळेत सुटत नाही आणि अशी जनावरं उलटत राहतात। तेव्हा मंडळी, आपल्या जनावरांमध्ये माझाच्या काळानंतर 6 तासाच्या आत योग्य प्रकारे जर अंड सुटायची प्रक्रिया घडवायची असेल तर पशुवैद्यकाकडून आपल्याला रासायनिक स्वरूपाचा औषधोपचार हा करून घेता येत राहतो, जो ओजसरसांच्या स्त्रवणासाठी उपयुक्त ठरतो। उपचार रासायनिक पद्धतीचा आणि परिणाम मात्र ओजसरसांच्या एकूण प्रमाणाच्या वाढीचा, अशा प्रकारचा उपचार करून घेणं गरजेचं असतं। काही जनावरं माझावरती येतात आणि माझाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून हालचाल झाल्यामुळं पहिल्या 24 तासानंतर ती माझाची लक्षणं बंद करतात, शांत राहतात,
माज दाखवत नाहीत, मात्र स्त्री बीजांडावरती स्त्री बीज तसंच तयार असतं. हे स्त्री बीज प्रदीर्घ काळ न सुटल्यामुळं पुन्हा एकदा ही जनावरं 10-12 तासाच्या विश्रांतीनंतर पुन्हा माज दाखवतात. म्हणून अशा प्रकारे तुटक माज दाखवणाऱ्या जनावरांमध्ये सुद्धा स्त्रीबीज सुटणं किंवा सुटत नसण्याची शरीरक्रिया दिसून येत राहते. अशी जनावरं दुसऱ्यांदा भरवावी लागतात. 2 वेळेस त्यांना कृत्रिम रेतन करावं लागतं. मात्र या 2 वेळेसच्या कृत्रिम रेतनातलं अंतर हे किमान 24 तास राहील याची काळजी पशुपालकांनी घेणं गरजेचं असतं. काही जनावरांच्या बाबतीमध्ये जनावरं उलटतात. याचं कारण असं आहे की अंड वेळेमध्ये सुटतं, पीतग्रंथी निर्माण होत राहते, पण ही पीतग्रंथी अशक्त असते. अशक्त पीतग्रंथी सशक्त करण्यासाठीचा औषधोपचार पशुवैद्यकांना माजाच्या 5व्या दिवशी करावा लागतो. म्हणजे पीतग्रंथी सशक्त करता येत राहील. या पीतग्रंथीकडून स्त्रवणारा ओजस्रस, ज्याचं नाव प्रोजेस्ट्रॉन आहे, त्यामुळेच गर्भधारणा ही टिकून राहते. गर्भधारणा टिकून राहणं हे पहिल्या 30-35 दिवसामध्ये जास्त महत्वाचं असतं. कारण ही गर्भधारणा अतिशय नाजूक असते आणि थोड्याही अपघाती कारणांमुळं ती निष्प्रभ ठरू शकते किंवा तिची जी काही सातत्य आहे तर ते गर्भधारणाचं तुटू शकतं. या दृष्टीनं प्रोजेस्ट्रॉन नावाचा ओजस्रस पीतग्रंथीकडून स्त्रवला जावा, यासाठी पीतग्रंथी सशक्त करणारी औषधोपचाराची पद्धती ही उलटणाऱ्या जनावरांमध्ये अवलंबावी लागतात. ज्या जनावरांमध्ये उलटण्याची प्रक्रिया ही 35 दिवसानंतर 40 दिवसानंतर अशी 1.5 ते 2 मासाच्या कालावधीमध्ये होते, त्या जनावरांना प्रोजेस्ट्रॉन याच ओजस्रसाची इंजेक्शन ही बाहेरून दिली जातात, द्यावी लागतात आणि त्यासाठी पशुवैद्यकाचा उपचार योग्य ठरतो. मंडळी, आपल्याकडच्या जनावरांमध्ये फलनाची प्रक्रिया योग्य प्रकारे व्हावी किंवा फलनाची प्रक्रिया ज्या जनावरांमध्ये योग्य प्रकारे होते तरीही गर्भधारणा टिकत नाही, अशा जनावरांच्या बाबतीमध्ये काही बाबी ह्या पशुपालकांनी स्वतः करायच्या असतात आणि तशा प्रकारच्या उपाययोजना पशुपालकांना माहीत असाव्यात. त्यातला पहिला भाग हा माजाच्या काळानंतर पुढच्या 10 दिवसासाठी शरीरामध्ये ऊर्जेचं प्रमाण चांगलं राहील म्हणून किमान 100 ग्रॅम गूळ हा दररोज देणं गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा एखादं जनावर भरवलेलं असेल, या जनावराची गर्भधारणा विफल होणार नाही यासाठी गर्भाशयामधलं तापमान वाढू नये यासाठी बाह्य वातावरणातील तापमान हे 35 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा कमी ठेवणं, म्हणजे बाह्य वातावरण थंड ठेवणं, याची काळजी घेणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, जनावरांची गर्भधारणा टिकवणारे क्षार जनावरांना कमी पडत असतील तर गर्भधारणा टिकत नाही आणि म्हणून आपल्या जनावरांना पशुखाद्यातून माजाच्या काळानंतर किमान 10 दिवस दररोज योग्य प्रमाणात क्षार पुरवलं जाईल याची काळजी घेणं ही गरजेची असते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ज्या जनावरांमध्ये ताण निर्माण होतो त्या जनावरांमध्ये गर्भधारणा टिकत नाही. हा ताण वातावरणाचा असतो, पशु आहाराचा असतो, हा ताण आरोग्याचा असतो, हा ताण अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा असतो, विमनस्क परिस्थितीचा सुद्धा असतो. त्यामुळे जनावरं बेचैन राहणार नाहीत, ती शांत राहतील यासाठी ताणनाशक वनस्पतीजन्य औषधोपचार माजानंतर 10 दिवस सतत जर चालू ठेवला तर जनावरांची गर्भधारणा अतिशय सुरक्षितपणे चालू राहील आणि अशा जनावरांमध्ये आपल्याला गर्भधारणा 1.5 महिन्यानंतर तपासता येत राहील आणि ही गर्भधारणेची खात्री झाली की जनावरांकडून आपल्याला भविष्यामध्ये हमखास वासरू आणि दुधाची अपेक्षा करता येत राहील. धन्यवाद.